Hello friends, last period we have seen some sentence of voice. Now today we are going to learn new types of the sentences of voice. बघा present tense, present progressive बघा present progressive present progressive oblique past progressive progressive tense. Okay, present progressive tense past progressive tense म्हणजे बघा अपूर्ण progressive it is also called as continuous. Present progressive tense or present continuous tense. Past progressive tense it is also called as past continuous tense. म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ आणि अपूर्ण भूतकाळातील वाक्य कसे सोडवायचे आहे. आता अपूर्ण म्हणजे काय आहे की फॉर एक्झाम्पल बघा एक्झाम्पल 1 he is solving the problems. आता हे प्रेझेंट टेन्स आहे. कशा प्रेझेंट टेन्स आहे तर सहाय्यकारी क्रियापद जर वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद असेल आणि मूळ क्रियापद असेल की ज्याला शक्यतो आयजी प्रत्यय लागला असेल म्हणजे अपूर्ण तर त्याचा काळ कोण सांगतं सहाय्यकारी क्रियापद काळ सांगतो. तर इज एम आर माहिती इज एम आर म्हटलं की प्रेझेंट टेन्स, वॉज वेअर म्हटलं की पास्ट टेन्स, शाल विल म्हटलं की फ्युचर टेन्स. आता या ठिकाणी हे प्रेझेंट टेन्स वाक्य आहे आणि या हे जे क्रियापद आहे त्याला आयएनजी लागला प्रत्यय. आता कसं सोडवायचं वाक्य हे बघा सब्जेक्ट आहे हे दोन वर्ब आहेत हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब आणि हा झाला तुमचा ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट पुढे घ्या ऑब्जेक्टचं द स्मॉल असते ते सुरुवात करतो त्यामुळे पहिला अक्षर कॅपिटल. द प्रॉब्लेम्स आता याला येस प्रत्यय लागलेला आहे म्हणजेच काय अनेक वचन आहे आणि आता इथं परत मे सहाय्यकारी फक्त क्रियापद वापरायचं काळ ओळखण्यासाठी फक्त काय करायचंय सहाय्यकारी क्रियापद. इज वर्तमान काळ वर्तमान काळाचं अनेक वचन तुम्ही स्वरूप काय आपल्याला माहिती आहे आर आहे कारण एक वचन आहे इज आणि एम आणि अनेक वचन आहे आर. इथे काय तुमचं आर आणि या ठिकाणी क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागलेला आहे म्हणून टूबीचे रूपांतर बीइंग शब्द लिहायचा बीइंग BEING आणि लक्षात बीइंग. त्यानंतर मूळ क्रियापद तिसरं रूप आहे सॉल्व्ह हे आपल्याला माहिती पाहिजे का सॉल्व्ह SLOVE सॉल्व्ह आणि त्याला इली प्रत्यय लागलाय म्हणजे SOLVET सॉल्व्ह म्हणजे इली प्रत्यय लागला म्हणजे तिसरं प्रत्यय असते. इथे काय मग सॉल्व्ह बाय करता कुठला आहे ही द्वितीय काय आहे हिम असं अशा प्रकारे आपल्याला हे प्रेझेंट टेन्स प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह आपण आलेलं लिहा. सेकंड वाक्य सेकंड सेंटेन्स we are
आर मेकिंग, ठीक आहे, वी आर मेकिंग. आता सगळं वेगळं घेऊ, कारण काय इथं आर आहे आणि म्हणजे अनेक वचन, आपण अनेक वचन आहे कसं घेतलं, एक वचन असल्यामुळे आपण अनेक वचन आलं. आणि जर समजा अनेक वचन असेल तर समजा आणि राहते बघूया आपण. मेकिंग द काइट्स, बघा सब्जेक्ट, सहाय्यकारी क्रियापद, मुख्य क्रियापद आणि ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट पुढे घ्या, द च टी कॅपिटल, द काइट्स म्हणजे अनेक पतंग, काइट म्हणजे एक पतंग, द काइट्स अनेक पतंग. वचन किती? अनेक. आर म्हटल्यावर काळ कुठला? वर्तमान काळ. वर्तमान काळाचा अनेक वचन आरच आहे, ठीक आहे. आर आता याला आहे ती प्रत्यय आहे त्याच्यामुळे बी. याचं मेक सुरू कुठला आहे? मेक, मेड, मेडच, हा मेड नंतर बाय, बरोबर ना? मेक, मेड, मेड बरोबर आहे. हा बाय करता कुठला आहे? वी. तिथून ते काय? अस, ठीक आहे. तिसरं बघा, आता आपण काय करू, आता इथे इज आर झालं, आरच आर झालं. आता आपण इज इज कसं येईल बघूया आपण, हा बघा. सी इज, सी इज वॉशिंग, सी इज वॉशिंग द क्लॉथ. एकच कापड आपण क्लॉथ म्हणतो, सी क्लॉथ्स नाही, फक्त क्लॉथ, सी एल ओ टी एच, क्लॉथ. वॉशिंग अ म्हणूया, अ वॉशिंग द क्लॉथ, वॉशिंग एक कापड ती काय करते? धुत आहे. आता कसं आहे बघा, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट. घ्या पुढे अ क्लॉथ, अच एक आहे बघा, एक कॅपिटल, अ क्लॉथ एक वचन, अ म्हणजे किती? एक वचन. एक म्हणजे कुठला काळ? प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळ. वर्तमान काळाचं एक वचन एम आणि इज आहे. करता आय असेल तर एम घेतो, आयला काय म्हणतात? आय नसेल तर मग इज घ्यायचं. मग इथे येणार काय? इजच. बघा इजच इजच आहे, ओके. नंतर बीइंग आहे म्हणून, सॉरी आहे आहे म्हणून बीइंग. नंतर वॉशचं वॉशर, बाय करता सी आहे, द्वितीय काय येणार आहे? हर. अशा प्रकारे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्सची वाक्य सोडवायचे, ठीक आहे. आता काय करू, पास्ट प्रोग्रेसिव्हची वाक्य सोडवायचं आपण. पास्ट प्रोग्रेसिव्हची वाक्य सोडवताना आता काय करायचं? प्रेझेंट टेन्स, टू बी चे प्रेझेंट टेन्स म्हणजे एम इज आर आपण घेतलं, एज किंवा आर घेतलं, त्याचं काय करायचं? इथं वाक्य तीन झाले का? चौथं वाक्य बघा, दे बदलूया आपण, दे वेअर. तर त्याचे पास्ट घ्यायचं, दे वेअर, दे वेअर नाही, दे वेअर pushing the car, pushing the car. Subject, helping verb, main verb, object. Object पुढे घ्या, the साठी कॅपिटल, the car किती वचन? एक वचन. काळ कुठला आहे? भूतकाळ. भूतकाळ वेर वर ना, वेर हे टू बी सुरू भूतकाळात नाही, म्हणून काळ कुठला? भूतकाळ. भूतकाळ भूतकाळाचं अनेक वचन कुठलं आहे? एक वचन ऑज आहे, सॉरी हे भूतकाळ आहे, द कार एक वचन आहे म्हणून ऑज. आयएनजी प्रत्यय आहे म्हणून बी. नंतर क्रियापद सुरू, पुश्ड, बाय, देईल या देईल. बघा
या ठिकाणी वेर आहे तर वॉज आलं. आता वेरचं वेर आहे का बघूया. इथं एक वचन अनेक वचन करता असल्यामुळं अनेक वचन सहाय्यकारी क्रियापद आलं. एक वचन जर क्रियापद असेल तर एक वचनच येणार, अनेक वचन असेल तर अनेक वचन येणार. म्हणजे याच्या आणि याच्यानुसार आपल्याला काय करतो आपण, म्हणजे ह्या कर्त्यानुसार तुम्ही वापरतो आणि हा जो कर्म आहे ऑब्जेक्ट आहे तो आपण कर्ता म्हणून घेतो आणि तो कर्ता म्हणून परत नंतर आपण तुम्ही जो याच्याप्रमाणे वापरतो. ठीक आहे. बघा, रामू वॉज giving a book. बघा, सब्जेक्ट सहाय्यकारी क्रिया म्हणजे हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट पुढे घ्या, अ बुक. वचन किती म्हटल्यानंतर एक. ऑज म्हणतात भूतकाळ, भूतकाळचं एक वचन एकच आहे ऑज. दुसरं जे आहे वेळ ते अनेक वचन आहे, म्हणजे ते एक काळ वर्तमान भूतकाळ असल्यामुळे एक वचन भूतकाळ वॉज. बघा, आलं का वॉजचं वॉज. बीइंग, गिव्ह आपण का बघितलंय का, गिव्हन. बाय करता पुन्हा रामू ते काय नाही म्हणून रामू. ठीक आहे. अगदी आपण सीमा was learning subjects. सीमा was learning subject म्हणजे सीमा विषयांचा अभ्यास करत होती. तर त्यांनी काय विषय मराठी हिंदी असं म्हटलेलं आहे, सब्जेक्ट्स म्हटलेलं आहे. सब्जेक्ट. आता आपण सब्जेक्ट्स बघा, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कुठला आहे, सब्जेक्ट आहे. म्हणजे काय सब्जेक्ट बघा, तर सब्जेक्ट्स मध्ये ठीक आहे. सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट किती बघा, यस लागला प्रत्येक म्हणजे अनेक वचन. अनेक वचन आणि वाज हा भूतकाळ म्हणजे भूतकाळ आला. भूतकाळचं अनेक वचन वेअर. हा नंतर इथं आयएनजी लागला म्हणजे बी. लर्न तिसरं लर्न. लर्न तिथं लर्न सुरू झाले. लर्न बाय. सीमा द्वितीया नसते काय, नावाला गेलं आहे ते द्यायचं. जर नाव असेल द्वितीया नसते, ते नाव आहे तसंच द्यायचं सीमा. ठीक आहे. त्याच्यामध्ये प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह आणि पास्ट प्रेझेंट टेन्स वाक्य तुम्ही आता काय करा, त्याच्यामध्ये तयार करा आणि सोडवा. ठीक आहे. आणि वाक्य तुम्हाला सोडवायला काय वाक्य आपण वाक्य घेऊ, प्रत्येक घेऊया आपण. I am eating mango. Okay. It is same things. Don't remember. You are throwing a ball. No, yeah.
क्लोजिंग द डोर आणि स्टेज we were changing the voice. We were changing the voice. तर कसं काय हे बघा, हा एक तर घेता येईल द व्हॉइस किती एक वचन भूतकाळ म्हणजे किती वॉज येईल, नंतर आय की प्रत्यय बीइंग, नंतर चेंज बाय विल दिया बस. ठीक आहे, अशा प्रकारे वाक्य सोडवायचं. थोडासा पुढचा प्रकार घेऊ आपण. पुढचा प्रकार घेऊ आपण जरा. हा फार सोपं बघा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. ज्याचा प्रकार इम्पेरेटिव्ह सेंटेन्स याच्यामधला ना इम्पेरेटिव्ह चेंज बघा, चेंज व्हायचं आहे. म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स सारखं, म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा प्रकार वाक्य जर असेल तर चेंज व्हायचं कसं सोडवायचं. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय की आद्याचे वाक्य असतं. उदाहरणार्थ कसं बघा, कॉल द पोलीस, असं कॉल द पोलीस म्हणजे याच्यामध्ये सब्जेक्ट नसतो, वर्ब आणि ऑब्जेक्ट दोनच असतात. मग काय करायचं, तशा प्रकारे वाक्य सुरुवात लेटने करायची. लेट मग कर्म घ्यायचा बघा. लेटने सुरुवात, जर समजा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कसं ओळखायचं वाक्य, तर ज्या वाक्यात सुरुवात क्रियापदाने होते, सुरुवात आपण आता मग कसं वाक्य केलं की करता क्रियापद, त्याच्यामध्ये करता नसतोच, क्रियापद असतं, म्हणून तेवढ्याचं करायचं इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य. मग ते काय करायचं की लेट म्हणून सुरुवात करायची. वाक्य सोडवताना लेटने सुरुवात करायची. एलईडी लेट, लेटचं एल कॅपिटल लिहायचं आणि कर्म घ्यायचा. लेट द पोलीस, लेट द पोलीस आणि पी घ्यायचा, कर्मानंतर बी घ्यायचा. लेट द पोलीस बी आणि तिथे तिसरं कॉल झालं. हा सोपा आहे. लेट द पोलीस बी कॉल्ड. दुसरं बघा, पुश द कार बघा, पुश क्रियापद, द कार कर्म. कसं करायचं बघा, लेट द कार बी पुश्ड. कळते का? लेटने सुरुवात करायची, कर्म घ्यायचा, नंतर बी घ्यायचा, क्रियापद सुरुवात घ्यायची. ओपन द विंडो. कसं घ्यायचं बघा, लेटची सुरुवात करा. लेट सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. लेट म्हणजे काय करायचं की वर्ब ऑब्जेक्ट घ्यायचा, द विंडो. घेतलं विंडो, नंतर बी घ्या. लेट द विंडो बी आणि क्रियापद तिसरं ओपनचं ओपनर. ओपनर. ओके, आता बघा हे नेहमी तुम्हाला वाक्यास टाका परिचय बघा. तुम्हाला कसं काय 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 पुन्हा कळत नाही सराव नाही केले. मग कसं चेंज द व्हॉइस बघा, चेंज द व्हॉइस. आता वाक्य दिले चेंज द व्हॉइस आणि काय म्हणत असते ते बघितलं बघा कंसामध्ये, चेंज द व्हॉइस. असं असतं. मुलं सराव करत नाहीत त्यांना मुलं वाटतं हे काय प्रकार आहे. सोपं आहे, फक्त काय करायचं त्यांनी काय सांगितलंय की चेंज द व्हॉइस, या वाक्याचं काय करायचं चेंज द व्हॉइस करायचं.
मग आता हे कसं हे काय करायचं तर चेंज म्हणजे बदलणे वाक्य म्हणजे क्रियापद आहे. क्रियापद वाक्याला सांगितलं ज्या वाक्यात सुरुवात क्रियापदामध्ये त्याला म्हणायचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. तो काय करायचं मग लेटची सुरुवात करायची. लेट हा तुमचा वर्ब आणि हे तुमचं कर्म किंवा ऑब्जेक्ट. लेट लिहिले की ऑब्जेक्ट घ्यायचं द व्हाईस. ओके. त्यानंतर बी आणि जो काय तिसरं चेंज. ओके. अशा पद्धतीने वाक्य तुम्ही सोडवायचे. तर तुम्ही सोडवा वाक्य. One is the guilty. One is the guilty. Verb, object, huh? Change the degree. Okay. 7 नंबरला pull the door. वाक्याचा सब्जेक्ट सॉरी वर्ब ऑब्जेक्ट त्याप्रमाणे वाक्य सोडवा. ठीक आहे विद्यार्थी, थांबूया आपण. वाक्याचं म्हणजे जास्तीत जास्त सोडवा. ठीक आहे. ओके.